वास्तुरचनाकार, नियोजनकार आणि मुंबईचे शिल्पकार शिरीष बी पटेल यांचे शुक्रवारी निधन झालेले आहे। ते 92 वर्षांचे होते। नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासातील त्यांचं योगदान हे मोलाचं होतं। 1992 मध्ये जन्मलेल्या पटेल यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं। 1960 मध्ये त्यांनी शिरीष पटेल अँड असोसिएट या कंपनीची स्थापना केलेली होती। या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अनेक उल्लेखनीय कामे केलेली होती। काल त्यांचं निधन झालेलं आहे। दरम्यान त्यांची कारकीर्द आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। शिरीष पटेल यांचा जन्म 1932 साली झालेला होता। केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं। 1960 ला गिरीश पटेल अँड असोसिएट या कंपनीची त्यांनी स्थापना केली। मुंबईतील प्रसिद्ध वास्तुरचनाकार, नियोजनकार आणि अभियंते अशी त्यांची ओळख होती। नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं। नवी मुंबई या शहराची रचना आणि त्याचं नियोजन हे शिरीष पटेल यांनीच केलेलं होतं। शहराच्या विकासासाठी, नवी मुंबई शहराच्या विकासासाठी त्यांचं योगदान हे मोलाचं होतं। केम्स कॉर्नर येथील महत्त्वाच्या भूमी संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देखील ते होते। HDFCचे ते संस्थापक सदस्य देखील होते। गृहनिर्माण क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम पाहायला मिळालंय।